नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 12,000 रुपये मासिक पेन्शन दिले जाणार आहे। मित्रांनो, त्यासाठी पती पत्नी दोघेही पात्र असणार आहे। या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। तर मित्रांनो, तसेच अर्ज नमुना सुद्धा दिलेला आहे। तर मग कोणत्या अर्ज नमुन्यात तुम्हाला माहिती भरावी लागेल, कशी भरावी लागेल, या विषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की हा जी.आर. आलेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग 19 जून 2025 रोजीचा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996च्या कलम 22 नुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे। याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी संदर्भाधीन दिनांक 28/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मग महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जे नोंदित बांधकाम कामगार आहे आणि ज्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांना ही निवृत्ती वेतन लागू करण्यात आलेली आहे। या योजनेविषयी सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्या अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। मग निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय असणार आहे, तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेले व मंडळाकडे सलग किमान 10 वर्षे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील। पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांना पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील। तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। मग निवृत्ती वेतनाचे निकष काय आहे, तर मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षांनुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे आहे। मंडळाकडे नोंदणीचे वर्ष एकूण वर्ष 10 वर्षे पूर्ण असेल तर तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये वेतन मिळेल। जर 15 वर्षे पूर्ण असेल तर दरवर्षी तुम्हाला 9,000 रुपये वेतन मिळेल आणि 20 वर्षे जर पूर्ण झालेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपये वेतन मिळणार आहे। म्हणजे तुमची नोंदणी 20 वर्षापूर्वी झालेली असेल आणि तुम्हाला 60 वर्षे पूर्ण झाले असेल तर तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये वेतन मिळणार आहे। मग मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणांचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनांमध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तींमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतले जाईल। निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशी आहे, मग कशा पद्धतीने तुम्हाला हे वेतन मिळणार आहे, तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांनी mahabocw.in या मंडळ अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात अर्ज विनामूल्य प्राप्त करून घ्यावा। अर्जाचा नमुना प्रपत्र अ मध्ये खाली दिलेला आहे। सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी यांच्याकडे जमा करावा। निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडायची आहे। मग हा नमुना दिलेला आहे, ह्या अर्ज करायचा आहे, भरायचा आहे आणि त्याच्यासोबत पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत, नंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याची छायांकित प्रत, बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत हे कागदपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहे। नंतर संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ
मुख्यालयास मान्यतेस सादर करावा। एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे। मंडळ स्तरावर सचिव अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल। निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल। दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारास त्यांच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल। त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडून हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा, जेणेकरून त्या वर्षीचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगार त्यांचे बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज त्यांनी प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल। मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा किंवा तिचा वारसदार पती पत्नी वारस नोंदणीचा अर्ज जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल। सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल। मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यपद्धती मंडळ मुख्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्राच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या महिन्याच्या 15 तारखेअखेर निर्गत निवृत्ती वेतन क्रमांक धारक मंडळाचे मुख्यालय स्तरावरील प्रणालीचे व्यवस्थापक RCS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पुढील महिन्याच्या प्रदानार्थ निवृत्ती वेतनधारकांची प्रदान फाईल बँकेस आवश्यक नमुन्यात तयार करण्यात येईल। अशा प्रकारे बांधकाम कामगारांना 12,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आपण तिथनं ओपन करून हा GR बघू शकता। तर मित्रांनो, खाली या ठिकाणी प्रपत्र अ दिलेला आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज, हा अर्ज सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। हा अर्ज तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याप्रमाणे दिलेली जी काही माहिती ती व्यवस्थित भरून हा अर्ज त्या ठिकाणी सांगितलेले कागदपत्र सोबत जोडून बांधकाम कामगार कार्यालयात हा नेऊन द्या, म्हणजे तुमचे या ठिकाणी निवृत्ती वेतन चालू होईल। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।